नवीन एका व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण करूया विदर्भ स्पेशल तुरीच्या शेंगाची भाजी. तर यामध्ये मी थोडीशी पालकसुद्धा टाकणार आहे. मी शेंगा व्यवस्थित सोलून घेतलेल्या आहे. मम्मी कालच गावावरून आली होती, तर मम्मीने शेंगा आणलेल्या होत्या. त्या शेंगा मी सोलून वगैरे घेतलेल्या आहे छान. आता याची मी वाटून भाजी करणार आहे. म्हणजे एकदम पेस्टसुद्धा नाही करते, असं रवाळासारखं वाटून घ्यायचं असतं. तर तसंच स्वयंपाकसुद्धा चालू होता बाकीचा, आणि तसंच गाजरचा हलवासुद्धा बनवलेला आहे. तसं एके साईडला दूधसुद्धा गरम करत होते. आणि आता हे शेंगाची रेसिपी आपण बघून घेऊया. इतकी छान लागते, अप्रतिम लागते. आणि थंडीच्या दिवसात शिवाय या महिन्यांमध्ये आता तुरीला शेंगा येत असतात. तर गावाकडं तर या भाजीला म्हणजे सकाळ संध्याकाळ कोणत्या ना कोणत्या भाजीमध्ये मिक्स करून किंवा नुसती वाटून जशी मी करते तशी पातळ भाजी अशी केली जाते. म्हणजे आता हे एखादा महिना तरी प्रत्येक घरोघरी तुम्हाला या शेंगांची भाजी दिसेल. तर मी हे चांगले व्यवस्थित खलबत्त्यात बारीक करून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये मी बारीक पालकसुद्धा चिरून घेतलेली आहे. आणि लसूण, हिरवी मिरची आणि जिरे मी मिक्सरला बारीक करून घेतले. त्यानंतर 2 चम्मच तेल टाकलं, त्यामध्ये बारीक चिरलेली पालक घातलेली आहे. आणि पालकला व्यवस्थित तेलात फ्राय करून घेतलं आहे. त्यानंतर जे वाटलेलं वाटण होतं तुरीच्या शेंगाचं, ते सुद्धा मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. म्हणजे अर्ध ते शिजून जाईल तेलामध्येच, त्याला जास्त वेळ लागत नाही या भाजीला. आणि मग मी हे बघा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित लसूण, हिरवी मिरची तर पहिले टाकलेलीच आहे. थोडंसं मीठ पालकमध्येच टाकलेलं होतं, त्या वरतून अजून आपल्याला जसं लागेल तसं थोडंफार मीठ टाकू शकतो. तर नंतर आता वरतून मी पाणी वगैरे टाकून हळद, मसाले, जे धने पावडर वगैरे सर्व मिक्स करून टाकणार आहे. आणि मसाला वगैरे नाही टाकला, नुसती हळदसुद्धा टाकली तरी हे भाजीला खूप छान चव येते. आणि नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप सुंदर लागते. आणि बाजारातसुद्धा सहसा या सीझनला तर ह्या शेंगा अवेलेबल भेटतातच. तर ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला सांगा. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि माझा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला. कमेंट करून पण सांगा. मी असंच नवनवीन आणि गावरान रेसिपी आहे, खूप सुंदर लागते या दिवसांमध्ये. अप्रतिम गरम गरम चपात्यांसोबत खूप सुंदर, आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा. आणि हे बघा व्यवस्थित भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित वरती तरीसुद्धा आलेली आहे. हिरवी वाटण्याची भाजी आहे तरीसुद्धा किती सुंदर, आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. त्यासोबत गरम गरम चपात्या केल्या मी आणि घेतला आहे जेवायला. चला तर या तुम्ही सर्व जेवायला. आणि मी पण धन्यवाद. पूर्ण ब्लॉग